आज आहे ना अशा 3 गोष्टी सांगणार आहे फक्त। याच्यानी काय होणार आहे, आपलं असं वजन कमी होणार आहे, आपल्या स्वतःलाच माहिती पडणार नाही। हे कोणासाठी, आता तुम्हाला डाएट घ्यायचा कंटाळा येतो, तुम्हाला जिम, एक्सरसाइज, योगा, रनिंग, वॉकिंग काहीच होत नाही तुमच्याकडनं, इतके कामं असतात घरामध्ये, पण वजन पण कमी करायचे। तर काय करायचं, फक्त 3 गोष्टी चालू करायच्या। 3 गोष्टी कोणत्या आहेत, जे पण आपण खातो ना त्याच गोष्टी आहेत, पण त्या 3 गोष्टी त्याच्यामध्ये जास्त ऍड करायच्या। कोणत्या आहेत त्याच मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। याच्यासोबत तुम्हाला म्हणजे काय होणार आहे, याच्यासोबत ह्या 3 गोष्टी ऍड केल्यावरती तुमचं फास्ट वजन कमी व्हायला तुम्हाला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला स्वतःलाच जाणीव होणार नाही की मी तर काहीच नाही केलं, मी चालायला पण नाही गेली, मी तर वॉकिंग, रनिंग ह्या गोष्टी तर केल्याच नाही, योगा, एक्सरसाइज ह्या तर केलंच नाही, ऑटोमॅटिक माझं वजन कसं कमी झालं। तर मी आज जे पण तुम्हाला सांगणार आहे ना, तर ते तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे। कोणत्या अशा ह्या 3 गोष्टी आहेत। सर्वप्रथम आपल्याला आपल्या शरीराला, तुम्हाला डाएट नाही घ्यायचं आहे ना, तर तुम्ही काय करू शकता, 3 गोष्टी। पहिलं येतं प्रोटीन, सेकंड फायबर आणि तिसरं येतं हर्बल टी। तर आता हे काय आहे सगळं, तर काय असतं, या 3ही गोष्टी जर आपण प्रमाणात घेतलेल्या आहेत ना, ऑटोमॅटिक आपलं वजन कमी होतं। आता ह्या कशा घ्यायच्या आणि ह्या कोणत्या गोष्टी आहेत। हर्बल टी म्हटलं की काय, आता काय काय कोणतं काय काय असं गोंधळ होतो ना आपला, अजिबात होऊ द्यायचं नाही। घरगुती पद्धतीने आपण हर्बल टी बनवू शकतो। आता हर्बल टी मध्ये सर्वप्रथम येतं ग्रीन टी। ग्रीन टी घेऊ शकत असाल तर घ्यायची, जर तुमच्याकडे नाही होते तर तुम्ही इथे हळद, अद्रक, तुळशीचे पानं याचं मस्त एक काढा बनवायचा, एक टी बनवायची, आणि ती नाहीतर तुम्ही जिरा ड्रिंक, अजवाईन ड्रिंक, बडीशोपची ड्रिंक, अशा सगळ्या माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या आहेत, ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बनवायच्या आहेत। ही झाली आपली एक हर्बल टी। आता याच्याने होणार काय आणि ही सर्वप्रथम घ्यायची कशी। तुम्ही जर आता काहीच डाएट वगैरे एक्सरसाइज काहीच करत नाही ना, काहीच नाही ना, तर तुम्ही 3 टाइम दिवसात या टी घ्यायच्या आहेत, हर्बल टी ह्या घ्यायच्या आहेत। आता तुम्ही याच्यातली कोणतीही चूज करू शकता स्वतःसाठी, तुम्हाला कोणती कम्फर्टेबल वाटते पिण्यासाठी पण आणि सगळ्या गोष्टीसाठी पण। तर तुम्ही या 3 दिवसात 3 टाइम घ्यायच्या। सकाळी घ्यायची खाली पोटाने आणि दुपारी घ्यायची जेवण झाल्यावरती, 4 वाजताचा टाइम असतो आपला स्नॅक्सचा, त्या टायमाला, आणि रात्री झोपताना, असं 3 टाइम तुम्ही हर्बल टी घ्यायची आहे। आणि याच्याने आपलं मस्त मेटाबॉलिझम आपला चांगला होणार आहे, आपल्याला खाल्लेलं पचणार आहे। तर आपल्याला या 3 दिवसात 3 टाइम चालू करायचं हर्बल टी। आता सेकंड येतं प्रोटीन। तर प्रोटीन कसं असतं, नॉनव्हेज खाणारे पण प्रोटीन कोणतं घेऊ शकता आणि व्हेज खाणारे पण प्रोटीन कोणतं घेऊ शकता, तर दोन्ही इथे सांगते तुम्हाला। आता सर्वप्रथम इथे नॉनव्हेज खाणारे आहेत, तर त्यांना नॉनव्हेज हे लागतंच लागतं। तर काय करायचंय, नॉनव्हेज मध्ये खूप जास्त प्रोटीन सोर्स आहे। तर कोणत्या नॉनव्हेज मध्ये तुम्ही चिकन घेऊ शकता, तुम्ही अंडे घेऊ शकता, तुम्ही मच्छी देखील घेऊ शकता। आता हे खायचं कसं, प्रोटीन सोर्स आहे तर मग कसं खायचं, याच्यामध्ये कार्ब्स किती घ्यायचे, तर काय करायचं, जर आपण आता घरामध्येच बनवतो मसाल्याचं वगैरे, ज्या गोष्टी पण आपण जसं पण बनवतो तसं आपण खाऊ शकतो, असं काय याच्यामध्ये वेगळं आपल्यासाठी काय बनवत नाही आपण। तर पण घ्यायचं कसं, जर आता तुम्ही आता चिकन खाल्लेलं आहे, इथे चिकन घेतलेले ताटामध्ये वाढून, तर तुम्ही चपाती आणि भात याचं प्रमाण कमी करायचं आणि चिकनचं प्रमाण तेवढंच ठेवायचं। एक प्रोटीन सोर्स आपल्याला ठेवायचा आहे। चपाती आणि हे कार्ब्स असतात ना, ज्या गोष्टीमध्ये जास्त, त्या गोष्टी आपल्याला कमी करायच्या आणि प्रोटीन सोर्स आपल्याला जास्त घ्यायचा। याच्याने होणार काय, आपल्याला याच्याने असं काय होणार आहे की आपण जे बाहेरचं खायला बघतो ना चटरपटर, त्याची क्रेविंग होणार नाही आपल्याला पहिले तर। सेकंड, आपल्याला असं सवय असते की थोडंसं पटकन काहीतरी तोंडात घालायचं, ती क्रेविंग आपली मिटणार आहे का, की आपल्याला प्रोटीन ऑलरेडी खूप जास्त भेटलेलं आहे, तर आपलं पोट आहे ना भरल्यासारखं राहणार आहे आणि आपल्याला मन आपलं तृप्त राहणार आहे, आपल्याला प्रोटीन भेटलेले आहे, असं आपल्याला क्रेविंग होणार नाही। तर त्याच्यामुळे तुम्ही नॉनव्हेजवाले आहात तर तुम्ही या प्रोटीन सोर्समध्ये हे वस्तू घेऊ शकता, नॉनव्हेज घेऊ शकता। आता इथं व्हेजिटेरियन आहात तुम्ही, तर तुम्ही कोणतं प्रोटीन सोर्स घेऊ शकता, तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम येतं मूग। तर तुम्ही स्प्राउट घेऊ शकता, मुगाचे कोणतेही पदार्थ तुम्ही बनवू शकता, ऍटलीस्ट तुम्ही डाळ देखील घेऊ शकता। आता तुम्ही सकाळी जर नाश्त्यामध्ये कडधान्यामध्ये मूग घेतलेले आहेत, मोड आलेले मूग घेतलेले आहेत, तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही याचा चिला वगैरे, मुगाचा चिला वगैरे अशा गोष्टी तुम्ही बनवू शकता, किंवा संध्याकाळी तुम्ही डाळीचं प्रमाण जास्त घेऊ शकता। आता इथे चपाती भात हे कसं खायचं, मग हे पण खायचंय ना आपल्याला, तर कसं आहे, आता तुम्हाला व्हेजिटेरियन आहात तुम्ही, तर तुम्ही जर आता सकाळी स्प्राउट घेतलेले, ठीक आहे, ओके, ते नाश्ता आपला होऊन जातो, तेव्हा तर आपल्याला काय भाजी चपाती लागत नाही। आता दुपारच्या जेवणामध्ये जर तुम्ही घेतलेला आहे, डाळ घेतलेली आहे, चपाती भात सगळं घेतलेलं आहे प्रॉपर, तर काय करायचं, आपल्याला
प्रोटीन सोर्स आपल्याला कसा वाढवायचा इथे, जर तुम्ही भात आणि चपाती घेतलेली त्याचं प्रमाण कमी करायचं आणि डाळीचं प्रमाण जास्त घ्यायचं. याच्याने आपल्याला काय होणार आहे, प्रोटीन सोर्स आपल्याला भेटणार आहे आणि आपला फॅट कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे प्रोटीन खाल्ल्यामुळे. रात्रीचं देखील तसंच करायचं. जर डाळ घेताय, डाळ देखील जास्त प्रमाणात घ्यायची किंवा दुसरं काही वेगळं बनवताय तुम्ही, बेसनचं किंवा मुगाचं, या अशा वेगवेगळ्या आता मुगाचा पदार्थ सांगितले तुम्हाला. पण अजून प्रोटीन कशामध्ये भेटतं आपल्याला, काळ्या चण्यामध्ये भेटतं, आपल्याला व्हाईट चण्यामध्ये, राजमा, ह्या गोष्टी आपल्याला कडधान्य आहेत ना आपले, डाळीचं प्रमाण ह्या जास्त घ्यायच्या आपल्या रोजच्या आहारामध्ये. याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रोटीन सोर्स भेटतं. आता हे दोन्ही झालं नॉनव्हेज आणि व्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी. आता तिसरा प्रश्न येतो की फायबर. फायबर आपल्याला कशा पद्धतीने भेटणार आहे आणि फायबरनी होणार काय. फायबरनी असं होणार आहे, सर्वप्रथम सांगते की फायबर आपण घेतलेलं आहे ना आपल्या दिवसभराच्या रुटीनमध्ये, तर आपल्याला पोट आपलं फुल राहणार आहे. पोट फुल राहिलं की ऑटोमॅटिक आपलं जेवण कमी होणार आहे. जेवण कमी आपलं गेलं की आपल्या जमा बसलेल्या चरबीला त्या काम करायला आपल्याला मदत भेटणार आहे आपल्या शरीराला. तर त्याच्यामुळे आपले फॅट कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. पोट नेहमी भरल्यासारखं असल्यामुळे आपल्याला आपले फॅट कमी होतात आणि आपली चरबी देखील लॉस होते फायबर घेतल्यामुळे. तर आता आपल्याला फायबरमध्ये कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, तर आपल्याला सर्वप्रथम भाजीपाला येतो. हिरव्या भाज्या खूप साऱ्या येतात. तुम्ही पहिले सलाड घेऊ शकता, सलाडामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं. तुम्ही फळं देखील घेऊ शकता. आता हे देखील तसंच करायचं आपल्याला की तुम्ही जेवणाची क्वांटिटी घेतलेली आहे, तुम्ही चपाती भाताचं प्रमाण कमी करून तुम्ही फायबरचं प्रमाण जास्त घ्यायचं. म्हणजे कसं, आता जर तुम्ही भाजी घेतलेली आहे आणि 2 चपात्या घेतलेल्या आहे, त्यातली एक चपाती तुम्ही बाजूला काढा आणि अजून एक वाटी तुम्ही भाजी घ्या ना, चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायबर देखील भेटेल आणि तुमचा आहार देखील चांगला राहील आणि संतुलित राहील तुमचं. म्हणजे खाल्लेलं वगैरे पण पचायला तुम्हाला मदत होणार, पोट साफ होण्यासाठी मदत होणार जर तुम्ही फायबर चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे तर. आणि इथे सलाडचं येतं, तर सलाडामध्ये तुम्ही काकडी, गाजर, मुळा, बीटरूट हे सगळ्या गोष्टी ऍड करून, कांदा, टोमॅटो सगळ्या गोष्टी मस्त असं घ्यायचंय. तर खूप छान पद्धतीने तुम्हाला फायबर भेटणार आहे या सलाडामध्ये. आणि फळामध्ये तुम्ही कोणते फळं घेऊ शकता फायबर युक्त आहेत ते, तुम्ही ऍपल घेऊ शकता, तुम्ही पपया घेऊ शकता, एकात केळी घेऊ शकता, एकाच्या वरती नाही, एक केळी घेऊ शकता, 2 केळी नाही, आणि केळी घेऊ शकता, तुम्ही कलिंगड घेऊ शकता, मोसंबी घेऊ शकता, संत्रा घेऊ शकता. असे काही फळं असतात हे फायबरयुक्त असतात. याच्याने देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने फायबर भेटतं. फायबर भेटल्याने पोट जसं पहिले सांगितलं फुल राहतं आणि फुल पोट राहिलं की आपल्याला क्रेविंग होणारच नाही अजिबात काहीतरी चटरपटर खाण्याची, कारण की ऑलरेडी आपण पोट भरलेलं आहे असं आपल्याला फील होणार. तर अशा काही गोष्टी आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी ऍड जर केल्या ना, तर आपल्याला डाएट घ्यायचं पण काम पडणार नाही. ऑटोमॅटिक आपलं वजन कमी होत जाणार. आपल्याला स्वतःला वाटलं अरे मी तर काहीच सोडलं नाही, माझं वजन कसं कमी होत चाललं. अशाच गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आणि छान आपलं वेट कमी करायचं. हे कंटिन्युअसली करत राहायचं, मग त्याच गोष्टीची हॅबिट होऊन जाते आपल्याला. मग ती गोष्ट आपल्याला सवय लागली की काहीच टेन्शन नाही. मग म्हणजे आपल्या शरीराला पण त्या गोष्टीची सवय होऊन जाते. मग आपल्याला ते सोपं पडतं की आपण हे करू शकतो, हा छान आहे असं. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही ऍड करायच्या आहेत दिवसभराच्या रुटीनमध्ये आणि छान आपलं वेट कमी करायचं आहे, ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये, लाईक करायला विसरू नका. योगा क्लासेस आहेत माझे, तर तुम्हाला जर आवश्यकता आहे खूप जास्त वेट कमी करण्याची, तुमच्याकडनं होत नाही, सगळं करून बघितलेलं आहे तुम्ही, तर तुम्ही ऑनलाईन योगा क्लास माझे जॉईन करू शकता. 1.5 तासाचं वर्कआउट असतं आणि डाएट प्लॅन देखील शेअर करते तुम्हाला. तर तुम्ही एनी टाइम मला कॉल करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये, लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या चॅनलवरती नेहमी डाएट प्लॅन व्हिडिओ, रेसिपीज व्हिडिओ आणि जे पण सोपं पडेल आपल्याला वजन कमी करण्यासाठी सगळं रोजचे अपडेट देत असते तुम्हाला. रोज वर्कआउट व्हिडिओ असतात माझे वेगवेगळ्या पद्धतीचे, तर नक्की चॅनल सबस्क्राईब देखील करा. भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.